निशांत. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळूया, जिथे सेकंड राऊंडची दुसरी मॅच मैदानावरती रंगतेय. एका बाजूला झिरेश्वरी झिराटपाडा तर दुसऱ्या बाजूला टाकादेवी मांडवा, या दोन संघांमध्ये चालू असलेली मॅच आपण पाहतोय. आणि दोन्ही संघांना विनंती करतोय, फास्ट घ्या. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं हाताळायची आहेत, याची सुद्धा नोंद घ्या. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं. स्कोरर बसव संकेत दा. मॅचला इथे मात्र सुरुवात केली जाते. पहिल्या षटकाला सुरुवात होते. पहिला बॉल धीरज घेऊन सज्ज झालाय. पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला अगदी हलकासाच ब्रश झालाय, त्यामुळे इथे ही अपील पंचांच्या माध्यमातून नक्कीच फेटाळली गेली आहे. धावसंख्या आलेली नाहीये, परंतु डॉट बॉल चाललाय. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू अगदी अंड देऊन चाललाय. डॉट बॉल. धीरजने पहिला बॉल योग्य टप्प्यावरती हाताळलाय, हेच एक गोलंदाजाला अगदी गरजेचं असतं. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती पडणं, आणि तो सुद्धा योग्य टप्प्यावरती पडल्यानंतर दुसरा बॉल सुद्धा आपण पाहतोय लोवर फुल टॉस होता, त्याला समोर मारण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या वेळी समोर मारण्याचा प्रयत्न होईल त्या वेळी इथे मात्र मिडॉन मध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक नक्की भेटेल, आणि तेच मागच्या बॉलवरती झालंय. पुन्हा एकदा निर्धाव बॉल आलाय, 2 चेंडू डॉट चाललेत. या वेळेला फुलटॉस, आता संधी नाहीये गोलंदाजाकडे ना फिल्डरकडे. चेंडू आपण पाहतोय एक टप्पा घेत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून चाललाय. चौकार. पर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला. आणि 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 5 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती झाली आहे. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड, 5 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर आपण पाहतोय फर्स्ट मार्गस्थ आहे, चालू आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, हलकासा संपर्क इथे झाला, परंतु क्षेत्ररक्षक काय करत होता हा प्रश्न नक्की पडला असेल ना. चेंडूचा आणि हातांचा कोणताही ताळमेळ तिथे मात्र झालेला नाहीये, तरी सुद्धा धाव आलेली नाहीये. डॉट बॉल जातोय. या षटकातील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपतोय, आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती, एक चौकार आणि त्यानंतर सिंगल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे निघून जाणारा हा बॉल सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये चाललाय. पहिल्या षटकाचा डाव इथे संपला, आणि पहिल्या षटकामध्ये धीरजने खर्च केल्यात फक्त 5 धावा. चांगलं षटक इथे मात्र हाताळलं जात आहे. 5 धावा खर्च करणारं हे षटक अगदी योग्य म्हणावं लागेल. येणारे अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल, आणि ती जर जास्तीत जास्त धावसंख्या आली इकडे, तर नक्कीच आणि नक्कीच कदाचित समोरच्या संघावरती प्रेशर टाकलं जाऊ शकतं. अर्थातच झिरेश्वरी झिराटपाडा संघावरती प्रेशर टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे टाकादेवी मांडवा संघाच्या दोन्ही बॅटरला इकडे पुन्हा एकदा तो चान्स क्रिएट करावा लागेल, धाबा बनवाव्या लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धाबा आल्यात. ओव्हर नंबर सेकंड इथे मात्र हाताळली जाते. चला फास्ट घ्या, दोन्ही टीमला विनंती करेन. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी झिरेश्वरी झिराटपाडा या संघाकडनं आपण पाहतोय मनीष यांना मात्र आमंत्रित केलंय. मनीष यांच्यासाठी टाकलेला हा बॉल बॅटच्या टो एंडला लागलाय. स्वतः गोलंदाज इथे मात्र कॅच पकडतात, आणि फलंदाजाला मात्र या बॉलवरती मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवतात सुद्धा.
पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय मनीष चेंडू घेऊन सज्ज झालाय. पारिजात यांच्यासाठी टाकलेला हा बॉल आपण पाहतोय जरूर योग्य टप्प्यावरती होता, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ तिथे लाभलेली नाही आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं ना तर इथे सिंगल आली आहे. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी साई याला विनंती करतोय की आपण सामनाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचा. आपण पाहतोय मागच्या बॉलवरती एक विकेट आली होती, त्या विकेटसाठी मनीष कदम यांच्यासाठी पारितोषिक आलंय. सौभाग्यवती मृदुला कदम कुमारी माफ करा कुमारी मृदुला कदम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळचा बॉल इथे पुन्हा एकदा बॅटची एज घेत असताना विकेट किपर कडे चाललाय. डॉट बॉल, धावा संख्या तिथेच थांबली आहे आणि थांबून ठेवली आहे धावसंख्या. आपल्या भावाचं मनोबल वाढवण्याचं काम यावेळी मृदुलाताई नक्की करते. कारण जशी विकेट आली तशी अगदी आमचे डीजे मास्टर सूरज यांच्याकडे 200 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा पाठवून दिलं लगेच. यावेळचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल देवा आलाय. कॅच पकडली. आणखीन एक विकेट या षटकामध्ये येते. फलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. आणखीन एक विकेट आली आणि याही विकेट साठी आपण पाहतोय कुमारी मृदुला कदम यांच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा एकदा 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा होत आहे. चला बॅटर पाठवा मैदानावरती. आपण नेहमी म्हणतो ना की आई नंतर जर एखाद्या मुलाला किंबहुना त्याच वेळेला एखाद्या माणसाला सांभाळणारे कोण असेल तर ती ताई असते. आईच्या रूपातून आलेली दुसरी आई ती म्हणजे ताई. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय गोलंदाज मनीष कदम यांची बहीण अर्थातच मृदुलाताई यांच्या माध्यमातून त्यांचं मनोबल इकडे मात्र वाढवलं जातंय. लगातार इकडे मात्र आपण पाहतोय 2 विकेट्स आल्यात. अर्थातच 2 विकेट्स आतापर्यंत या षटकामध्ये येतात आणि 2 विकेट्स आल्यानंतर इथे मनोबल वाढलंय गोलंदाजाचं, आत्मविश्वास वाढला. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय आणि काटा बदलल्यानंतर सरळ विकेट किपर कडे सुद्धा जातोय. डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या षटकातील संपलाय. 6 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. फक्त एकदा या षटकामध्ये आली आहे आणि 2 विकेट सुद्धा येत आहेत. हे चांगलं षटक गेलंय आतापर्यंत. आपण पाहतोय बॅटिंग गोलंदाजी करत असताना झिरेश्वरी जिराटपाडा या संघासाठी. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. फटका धीरज चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. सिंगल भेटते. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर टाकादेवी मांडवा या संघाची धावसंख्या 7च्या घरात जाऊन पोहोचली आहे. 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. येणारा आता शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती संकेत राणे याला मात्र आमंत्रित केलंय. संकेतच्या खांद्यावरती आपण पाहतोय हे षटक सोपवलंय. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, हाणामारीची षटक आहे, डेट ओव्हर आहे आणि आता या ओव्हर मध्ये किती धावा येतील. कारण जर पाहिलं तर धावफलकावरती 7 झाल्यात 2 विकेटच्या साह्याने. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. संकेतचा पहिला बॉल या षटकातील. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे ते यश मिळालेलं नाहीये. आडव्या बॅटने चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, बसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न संकेत यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केला गेला. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल आपण पाहतोय याही षटकामध्ये निर्धाव पडला. तिन्ही षटकांची सुद्धा सुरुवात निर्धाव बॉलने झाली आहे, परंतु यावेळचा बॉल पडल्यानंतर काटा बदलतो. तोच काटा येथे फलंदाजाच्या जिवारी सुद्धा रुततोय. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या
मृदुलाताई यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. संकेत यांचं सुद्धा आता इथे आपण पाहतोय आत्मविश्वास वाढवला जातोय. त्यांच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज लगावलं जात आहे. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक अर्थातच विकेट किपर तिथे बीट होतोय आणि विकेट किपर बीट झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर या बॉलवरती सिंगल मिळाली आहे. आता पारिजात यावेळी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आलाय आणि पारिजातला स्ट्राईक एंड वरती आणल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय 8 वरती पोहोचली आहे. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड, 8 धाव फलकावरती. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पारिजात याला सुद्धा अपयश मिळालंय कारण चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता इथे आपण पाहतोय दुसरी धाव घेत असताना आपल्या कर्णधारासाठी विकेट सॅक्रिफाईस फलंदाजीकडे नक्की करतोय. फलंदाज होते बाद. पहिल्या इनिंग मध्ये येणं बाकी असताना यावेळचा बॉल आता हवेत चाललाय. पुन्हा एकदा संधी इथे निर्माण झाली आहे. अक्का चेंडू खाली आहे. कॅच पकडली आहे. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. या विकेटसाठी सुद्धा आपण पाहतोय मृदुलाताई यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. टोटल 700 रुपयाचा कॅश प्राइज आतापर्यंत आमच्यापर्यंत जमा झालाय. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये आपण पाहतोय झिरेश्वरी झिराटपाडा संघाला बनवायचे आहेत 12. 11 धावसंख्येवरती तब्बल 5 बॅटर बाद झाले टाकादेवी मांडवा संघाचे आणि आता इक्वेशन जर पाहिलं झिरेश्वरी झिराटपाडा संघासमोर उभं राहिलंय. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. 18 बॉल 12. चला बॅटर लवकर पाठवा मैदानावरती. संकेत, धीरज.
चला बात चालू करा. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज. 18 बॉल 12 हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. पहिला बॉल या षटकातील ग्लान्स केलाय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय ग्लान्स रीतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे धाव आलेली नाहीये. कदाचित धीरजचा मनसुबा असावा, 2 मोठे षटकार आणि सामना फिनिश, असं कदाचित त्याचा मनसुबा असावा आणि त्या मनसुबेने तो कदाचित तिथे या मॅच मध्ये खेळेल यात तीळ मात्र शंका नाहीये. दुसरा बॉल या षटकातील. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, परंतु या अपील मध्ये तथ्यच नाहीये. उत्साह जास्त होता या अपील मध्ये आणि त्याचमुळे ही अपील पंचांच्या माध्यमातून फेटाळली गेली आहे. लगातारचे 2 बॉल डॉट आलेत. अजूनही आपण जर पाहिलं तर या षटकातील 4 बॉल येणं बाकी आहेत. 16 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12. 16 बॉल 12 धावसंख्येची गरज. यावेळचा आणखीन एक लगातारचा तिसरा निर्धाव बॉल. लगातारचा तिसरा निर्धाव बॉल टाकलाय. जर इथे धावसंख्या जास्त असते ना टाकादेवी मांडवा संघाची तर कदाचित आणि कदाचित आता दबाव वाढला असतं यावेळी जिरेश्वरी झिराटपाडा या संघावरती. परंतु इथे आपण पाहतोय 3 चेंडू डॉट येऊन सुद्धा दबाव नाहीये, कारण 12 बनवायच्या आहेत. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये त्या सुद्धा बनवल्या जाऊ शकतात. अगदी माहित आहे दोन्ही बॅटरला, त्यामुळे निश्चिंत आहेत. लगातारचा चौथा निर्धाव बॉल. चांगली गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय सुजय यांच्या माध्यमातून. सुजय पोटे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि आतापर्यंतचे 4 बॉल त्यांच्या माध्यमातून योग्य टप्प्यावरती पडलेत. डॉट सुद्धा चाललेत. पुन्हा एकदा सुजय चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा बॉल पायावरती लागलाय. इथे मात्र आपण पाहतोय लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. सिंगल या बॉल वरती भेटते लेग बाईच्या साह्याने आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 5 चेंडू मित्र म्हणेन गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव टाकलेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 5 मेडन षटक नाही आपण पाहिलीत. शेवटचा बॉल आहे षटकातील. जर्सी क्रमांक 17 सुजय पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळी सुजयचा हा बॉल आपण पाहतोय शरीरावरती लागलाय. या स्पर्धेतील आपण पाहतोय 6वं मेडन षटक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. तब्बल 6 मेडन षटक आलीत. लेग बाई झाली तरी सुद्धा ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जात नसते. हा क्रिकेटचा रूल आहे आणि त्याचमुळे हा रूल केवळ डाकी तुम्हाला समजून घ्यावा लागेल. ओके. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. 12 बॉल 11. लेग बाईज आणि बाईज ही जी धाव आहे ना ती कधीही गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जात नसते. वाईड आणि नो बॉल ही जी धाव आहे ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाते. षटकार, चौकार, सिंगल, डबल ज्या काही बॅटच्या साह्याने धावा येतात त्या नेहमी गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या जात असतात. त्यामुळे आपण पाहतोय या स्पर्धेमधील 6वं मेडन षटक गोलंदाजी करत असताना सुजय पोटे यांनी मात्र इथे हाताळलंय. टाकादेवी मांडवा या संघाचा गोलंदाज. येणारे 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 11. स्ट्राईक एंड वरती आता इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय धीरज आलाय, ज्याच्यासाठी तब्बल आपण जर पाहिलं ना तर 4 चेंडू निर्धाव आले होते. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय संकेत याला मात्र आमंत्रित केलंय. संकेतचा हा बॉल अगदी दांडी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. बॅटर नंबर फर्स्ट मैदानाच्या बाहेर.
येणारे चेंडू शिल्लक आहेत 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 11 बॉल 11 धावसंख्येची गरज. थोडीशी सिच्युएशन आपण जर पाहिले तर यावेळी जिरेश्वरी जिराटपाडा या संघाची बदलली आहे, जिथे धीरजने आतापर्यंत तब्बल 5 चेंडू निर्धाव खेळले. मग असं जोडी या तब्बल 6 बॉल धीरज याने निर्धाव खेळले. त्याच वेळेला एक बॉल आपण पाहतोय लेगबाईच्या साहाय्याने सिंगल धावाली विजयने एक बॉल निर्धाव खेळलाय. देवासाठी टाकलेला हा बॉल योग्य टप्प्यावरती पडलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता बॅटच्या साहाय्याने सिंगल आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 2 वरती जाऊन पोहोचते. 2 रन्स ऑन स्कोर कार्ड, 2 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 मध्ये बनवायचे आहेत 10 बॉल 10 धावसंख्येची गरज. सामना अगदी आपण जर पाहिलं तर इथे धावा जास्त असताना तर कदाचित प्रेशर वाढलं असतं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कनेक्शन इनप्रॉपर. एक सिंगल येते, पुन्हा एकदा सिंगल आल्यानंतर धावसंख्या बदलते. येणारे 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूंमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. बॉल टू इक्वेशन असलं तरी इथे सामना कधी कोणती करवट घेईल कोणालाच माहित नाहीये. रजनी क्रिकेटचा थरार असाच असतो आणि रजनी क्रिकेटचा थरार हे नेहमी सर्वांना आवडतो आणि तोच रजनी क्रिकेटचा थरार इथे मात्र आपण पाहतोय कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरवाळी यांच्या माध्यमातून आयोजित केला. यावेळचा बॉल आडव्या बॅटने देवेंद्रच्या बॅटमधून आला. हा मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 3. 8 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची गरज. 8 बॉल 3. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळत असताना अलॉंग द कार्पेट मारलाय. सिंगल या बॉल वरती भेटेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये जिंकण्यासाठी 2 बनवायचे आहेत. 7 बॉल 2. मापगाव संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती करतोय टॉस साठी या. यावेळचा बॉल इथे मात्र हवेत खेळला आणि आता या चौकाराच्या साहाय्याने महेंद्रसिंग धोनी यांच्या स्टाईलने हा सामना फिनिश केलाय. चौकार आणि हा सामना इथे मात्र आपण पाहतोय जिरेश्वरी जिराटपाडा या संघाने जिंकला. वेल्डन अँड हार्ड लक टाकादेवी. सामनावीर मनीष, नो डाऊट 2 विकेट 2 धावा ज्याने घेतल्या. मनीष ठरतोय या मॅच मधील सामनावीराचा मानकरी. टॉस झाला आणि